जबाबदारीसाठी जे इन्कम सर्टिफिकेट घ्यायला जातात लोक, त्यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास आहे आणि इतके दिवस त्यांना लटकत बसावं लागतं. तर आपण या बाबतीत लक्ष द्याल का एवढंच मिळेल. आणि पैसेचं डिमांड फार मोठं असतं हेही सांगतो तुम्हाला. अध्यक्ष महाराज, हे 3 वर्षापूर्वी ड्राईव्ह घेतला होता नोकरी संबंधी आणि त्यावेळेला 10,000 जवळजवळ नोकऱ्या आपण लावल्या होत्या. आता जे काही महिन्यापूर्वी 5,605 एवढ्या अपंगाचा बॅकलॉग शिल्लक होता, परंतु सप्टेंबर 13 पर्यंत 2,421 ची भरती झालेली आहे आणि वेगवेगळ्या विभागाकडे अशी माहिती घेतली आहे तर 748च्या जाहिराती काढलेल्या आहेत. चला अध्यक्ष महाराज, आपण पुढे जाऊया. मुळातच जे गरीब कुटुंबातील अपंग असतात त्यांना संजय निराधार मिळण्यास वेळ लागतो. त्यांच्यावर वयोचं मर्यादा आहे. 18 वर्षापर्यंत त्याला संजय निराधार योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्याला लहानपणापासून त्याचं पालन पोषण त्या गरीब कुटुंबाला करणं फार अवघड असतो. त्या वयोमर्यादा कमी करणार का? अध्यक्ष महोदय, विचार करण्यात येईल. सन्माननीय ढोबळे साहेब. आज ज्या अपंगांना, मतिमंदांना जेवणाचं कालवण किंवा विष्ठा यातला फरक देखील कळत नाही आणि अपंगाच्या भोवताली ते सारं कुटुंब फिरत असतं, अशा अपंगाच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून आपण नामदार महोदय काम करताय. मला एवढंच या निमित्तानं विचारायचं आहे की सिव्हिल हॉस्पिटल म्हणून जे अपंगाचे प्रमाणपत्र देतात त्या ठिकाणचे चाचण्या करणारी प्रत्येक मशीन ही जाणीवपूर्वक बंद ठेवून काही लोकांना मदत करण्याच्या पापानं त्या ठिकाणी मशीन बंद ठेवायची आणि आपण स्वतः तपासणी करून त्याला सर्टिफिकेट द्यायचं. हे जे गरिबांच्या नावावर लोणी खाण्याचं काम जे पाप करतायत, यांना अडवण्यासाठी त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेले हे मशीन सगळे चालू राहणार का? आणि त्याचबरोबर 1,000 रुपये मानधन महिन्याला देण्याबद्दलचा जो विषय शासनाच्या विचाराधीन आहे, तेवढा विषय तातडीनं मान्यता देण्याबद्दल शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून आपण निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, संजय निराधारच्या बाबतीत अति तीव्र जे व्यंगत्व ज्याला आलेला आहे 80%, त्याच्या बाबतीत 1,000चा शासन स्तरावर विचार चालू आहे. आणि आपण जे म्हणताय की संगणकीय प्रमाणपत्र, आता नवीन पद्धतीने आपण संगणकीय प्रमाणपत्र जे आहे ते आपल्या इथे चालू आहेत आणि जिथे अशा प्रकारचे बंद आहेत की हेतुपुरस्सर कळत आहे, अशा प्रकारचं लक्षात आलं तर त्याच्यावर पोलीस केस करण्यात येईल. महोदय, स्पेसिफिक तारीख देणार का नाही तुम्ही अध्यक्ष महोदय? मंत्री महोदय, खरं तर आपण पाहिलं पाहिजे का एकतर खातं आता बोलायला होतं अध्यक्ष महोदय. मी त्यांच्या घरी 36 घंटे होतो अध्यक्ष महोदय मुक्कामी. 350 अपंग घेऊन होतो अध्यक्ष महोदय. पाणी तर पाजलंच नाही, पण मागण्या तर पूर्ण करा अध्यक्ष महोदय. तुम्ही काही सांगा अध्यक्ष महोदय. अतिशय वाईट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. आपण एका इकडे पाहतो आहे का इथं आम्ही याच्यासाठी यांचं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला अध्यक्ष महोदय. यांचा अधिकारी इतके नालायक वागतात अध्यक्ष महोदय का आंतरजातीय विवाहाप्रमाणे अपंग व अव्यंग विवाह जर करत असेल अध्यक्ष महोदय 50,000 द्यावं लागतं. 25 लाखाच्या वर ते खर्च नाही अध्यक्ष महोदय. जिल्हा वर्षाचा फाईल 4 महिन्यापासून पडून आहे अध्यक्ष महोदय. उत्तर अधिक आलंय, विचाराधीन आहे. आम्ही करू काय पडणार नाही सरकार अध्यक्ष महोदय. सांगा ना स्पेसिफिक किती दिवसात करणार म्हणून सांगाव ना आपण अध्यक्ष महोदय. तुमचे गुण संरक्षण पाहिजे. उत्तरामध्ये म्हटलेलं आहे आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत जे आपण जी सिस्टीम आहे 50,000 रुपये द्यायची, त्याचे आदेश 2 दिवसात काढण्यात येईल. चला थांबा, आता ते पुढल्या अधिवेशनात घेऊ. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय. HIG, MIG आणि LIG म्हाडा आणि सिडको मध्ये जे घर वाटप होतात त्याच्यामध्ये अपंगाचा कोटा ठेवणार काय? चला, म्हाडा आणि सिडकोच्या घर वाटप, प्लॉट वाटप योजनेमध्ये अपंगाचा कोटा ठेवणार काय? चांगला मुद्दा आहे अध्यक्ष. संबंधित विभागाला कळवण्यात येईल. एक छोटासा मुद्दा गिरीश भाऊंचा आहे. संपला. माननीय सदस्य बच्चू कडू पाटील असतील आणि इतर सदस्य या अपंगांच्या संदर्भामध्ये इतक्या पोटतिडकीने प्रश्न विचारतात. अध्यक्ष महाराज, आमचं व्यक्तिगत तुमच्यावर काही राग नाही,
पण तुमच्या खात्यामध्ये इतके काय त्याला शब्द वापरावा आम्हाला पण सुचत नाही. म्हणजे रडत येणाऱ्या माणसाला मारण्याचंच काम करतायत पूर्ण. खूप प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या निमित्ताने अपंगांच्या ज्या शाळा आहेत, मतिमंदांच्या आहेत, अनेकांच्या विकलांगांच्या शाळा आहेत, याचं समाजात दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललंय. मी आपल्याशी देखील विषय बोललो अध्यक्ष मला, आणि मंत्रिमंडळात वाढलं का नाही मला माहित नाही, पण शाळा म्हणजे संख्या तर वाढली आहे राज्यामध्ये याची, आणि शाळात घालावं लागतं. कुटुंबात फार त्रास असतो अशा माणसाचा. शाळांची संख्या वाढतीये, पण तिथल्या शिक्षकांची पदं वाढवणं विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे. बरं इथे काही 50 विद्यार्थ्यांच्या मागे एक चालत नाही. मतिमंद शाळेत 4 मुलींच्या मागे एक शिक्षक असतो अध्यक्ष महाराज. मी एक संस्था चालवतो म्हणून तुम्हाला सांगतो. आणि अशा याच्यात राज्यांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये यांची जी संख्या वाढवायला पाहिजे, अनुदानित केलं पाहिजे, त्यांना बाकी मदत केली पाहिजे, तर सरकारचा काही तसा आम्हाला हे दिसत नाही. खात्याचं तर त्याहूच दिसत नाही. मंत्री साहेब केवळ गेलो ना की गोड बोलतात, एवढंच अजून एक समाधान आम्हाला आहे की आम्हाला अजून हाकलून देत नाहीत. तेवढं एक समाधान त्यांच्या बाबतीत आहे. बाकी सगळा अंधार आहे मंत्री महोदय तुमच्याकडे. आणि म्हणून ह्या शाळात विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्य काळामध्ये शिक्षकांची संख्या अनुदानित वाढवणार का, हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. महाराज, राज्यामध्ये शासकीय 22 आहेत, अनुदानित ज्या 729 आहेत, बिना अनुदानित 807, असे 1558 आहेत. आणि देशामध्ये सर्वात जास्त अनुदानित जर शाळा कुठे म्हणजे विशेष शाळा कुठे असतील तर राज्यात आहे. आणि आपलं म्हणणं बरोबर आहे, कारण 807 जे आहेत हे बिना अनुदानित आहेत. याचा एक मंत्रिमंडळामध्ये एकदा विषय नेला होता, त्यांनी काही त्रुटी काढलेल्या आहे, ते परत आम्ही मंत्रिमंडळात ठेवणार आहोत आणि त्याच्यात न्याय मिळेल. विवेक पाटील चला लवकर. अध्यक्ष महाराज, उत्तरात लिहिलेलं आहे, त्यांनी दिलं आहे की अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या धर्तीवर वाढ करण्याचा विचार चालू आहे. माझा अध्यक्ष महाराज प्रश्न आहे की ह्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना ताबडतोब चालू करण्यात येईल काय? पूर्ण विचार झाला नाही, त्यामुळे काय सांगता येणार नाही. चला समारोपीय प्रश्न. अध्यक्ष महोदय, इथं अपंग विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती दिल्या जाते अध्यक्ष महोदय, ते फक्त 50 रुपये. मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांना 400-450 रुपये दिले जाते. अध्यक्ष महोदय, 2 पायानं अपंग असणाऱ्यांना 50 रुपये आणि इतर मागासवर्गीयांना 450 रुपये. आम्ही सातत्यानं लढतोय. 4 मिटिंग झाल्या अध्यक्ष महोदय. 5/2013 झाली, 7/3/2013 झाली, 18/4/2013च्या लक्षवेधीमध्ये आपण आश्वासन दिलं अध्यक्ष महोदय. इतके दिवस फक्त अध्यक्ष महोदय आपल्याकडून संरक्षण असं पाहिजे का हे हाव म्हणतात करत नाही अध्यक्ष महोदय. शिष्यवृत्ती वाढवण्याबाबत प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे का इतर मागासवर्गीयप्रमाणे जे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटते त्याप्रमाणे अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किती दिवसात सुरू करणार? आणि दुसरा प्रश्न आहे, ते एकच सांगतो नंतर ते नाही, चटकन बोलून घ्या, नंतर संधी नाही तुम्हाला. नाही, पण ते अधिक सांगत नाही ना. मग नाही बोला ना, ते फार सोपा प्रश्न आहे, विचार. अध्यक्ष महोदय, दुसरा असा आहे का अपंग कल्याण मंडळ आपण बळकटीकरण करणार होतो. अपंग कल्याण विभागाचं स्पेशल अपंग कल्याण मंत्रालय आपण स्थापित करणार आणि त्यानुसार 2010 मध्ये प्रस्ताव शासनाकडे आला अपंग कल्याण बळकटीकरणाचा आणि 2013 मध्ये आपण बळकटीकरण करणार का तेवढं विचार. हे तर मागं विचारलं त्यांनी, हवंय म्हटलं. उत्तर घेऊ. मागं विचारलं होतं ना अध्यक्ष महोदय. 18/4 2013 लक्षवेधीमध्ये त्यांनी उत्तर दिलं 3 महिन्यात करणार म्हणून. आता किती महिन्यात करणार एकदा पाहिजे उत्तर. 2च प्रश्न घेऊ. दोन्ही प्रश्न वित्त विभागाच्या विचाराधीन आहे, ते निर्णय झाले. चला नेक्स्ट. चला तुमचे दोन्ही प्रश्न हे पाईपलाईन मध्ये आहे. मंत्री महोदय, हे विचाराधीन आहे, परंतु नेमके किती दिवसात होईल एवढं तर सांगा. एक उत्तर देत आहेत ना ते मंत्री महोदय. पुन्हा सकारात्मक उत्तर देण्याच्या मनस्थितीत आहे, फक्त ऐकून घ्या. या अध्यक्ष महाराज, वित्त ऐकून घ्या ना. घेता येत नाही आपल्याला एकदम, म्हणून त्याचा विचार 2 महिन्यामध्ये निश्चित होईल. 2 महिन्यामध्ये या प्रश्नाचा विचार होईल. व्हेरी गुड. चला 2 महिन्याच्या आत हा निर्णय होईल. चला नेक्स्ट.